अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. माझ्या बाळा, ज्या बातमीची तू वाट बघत आहेस तीच आनंदाची गोड बातमी मी तुला देत आहे. तू स्वामींकडे जे मागत आहे ते पुढील काही 10 मिनिटात स्वामी तुला देणार आहेत. आता तुला हे ऐकावंच लागेल, कारण कोणत्याही क्षणी तुझं नशीब उजळणार आहे. होय बाळा, मोठी यशाची, आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात आता घडणार आहे. स्वामींच्या कृपेने मोठा राजयोग प्राप्त होणार आहे. त्यामुळे आजचा संदेश तू टाळू नकोस. राजयोग बघून तुझे डोळे दुखतील. बाळा, स्वामींचा खरा भक्त आहेस मला माहीत आहे. तुझ्या कुटुंबावरील प्रचंड मोठा धोका रोखण्यासाठी स्वामींनी हा संदेश तुझ्यासमोर पाठवला आहे. स्वामींची प्रचंड शक्ती तुझ्या कुटुंबाच्या रक्षणासाठी येत आहे. माझ्या लेकरा, तुझी प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही. हे फक्त नियतीचा आशीर्वाद नाही, तर हे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आहे. होय बाळा, तुझी वाट पाहणे आता संपत आली आहे. या क्षणी काहीही झालं तरीही पूर्ण संदेश तू ऐक. मध्ये तू थांबू नकोस. जर तू असं केलंस तर कदाचित आयुष्यातील एक मोठी संधी तुझ्या हातून निसटून जाईल. अडचणी तुझ्या वाट्याला आल्यात, त्या सगळ्यांचा शेवट आता जवळ आला आहे. जे काही घडलं ते सगळं जीवनाचे एक चक्र होते, एक भाग होता. बाळा, हृदयाला स्पर्श करताच तुझी भक्ती जे आहे ती तुला जाणवेल. स्वामी माऊली म्हणत आहेत ते तू ऐक आणि त्यांच्यानुसार तू चाल. तुझ्या प्रत्येक इच्छा आता पूर्ण होणार आहेत. तुझ्या जीवनाचा नव्या पर्वाचा प्रारंभ होत आहे. माझ्या लेकरा, आता वेळ आली आहे जेव्हा तुझा आत्मवृत्त, आत्मसन्मान, आत्मविश्वास परत तुझ्याकडे येणार आहे. ज्यांनी तुला वेदना दिल्या, ज्यांनी तुला कमी लेखलं, तेच आता तुझं यश, सन्मान बघून स्वतःहून लहान वाटू लागतील. स्वामी माऊलींचे म्हणणे आहे की ज्यांचं मन शुद्ध, त्यांचं कर्म पवित्र, त्याला वेळ लागतो पण यश नक्कीच मिळतं. तुझं खोटं काहीच नव्हतं. तुझी मेहनत खरी होती. तुझं खरं मन हीच तुझी खरी ताकद आहे. आणि तू माझा लाडका भक्त आहेस. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामी भक्तांनो, तुम्हालाही जर तुमच्या देवावर विश्वास असेल तर होय देवा असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. तुझी शक्ती आतापर्यंत तू दाबून ठेवली होतीस, ती आता परत तुला तुझ्या जीवनात प्रवेश करताना तू पाहणार आहेस. शुद्ध प्रेम, भावना जे तुला तुझ्या खऱ्या स्वभावाची जोडते, तुला त्या पवित्र शांततेची जाणीव करून देते जिथे फक्त स्वामींची कृपा असते. माझ्या लेकरा, माझ्या कृपेची दिव्य शक्ती तुझ्या भोवती आहे. तू कुठेही खोलवर, गच्चीवर, कधीही तू एकटा असलास तरी तू मनापासून मला हाक मार, तर मी तुला उत्तर नक्कीच देईन. मी नेहमी तुझ्या जवळ आहे. जितकं तू स्वामी माऊलींचे नामस्मरण करशील, तितकी सुरक्षा, तितकी शांती तुझ्या आयुष्यात उतरत जाईल. माझ्या लेकरा, तू फार दुःख पाहिले आहेस. लोकांनी तुझी भावना वापरून घेतली आहे. तुझ्या साधेपणाचा, तुझ्या मृदू स्वभावाचा गैरफायदा घेतला आहे. जेव्हा ते तुला संपर्क करतात तेव्हा फक्त गरजेपुरती भावनांशी खेळतात. आपल्या शक्तीला ओळखण्याची, माझ्या कृपेची तुला आता गरज आहे. तुझ्या कर्मामुळे जे तुला भेटलं आहे, तुझ्या नियतीमुळे तुला भेटले आहे. पण तू विश्वास ठेव, कधी ना कधी तुझ्या कर्माचे फळ अनेक पटीने तुला मिळणारच आहे. जीवन म्हणजे एक झाड आहे. बाळा, जशी जुने पाने गळून जातात आणि थोड्याच काळाने नवीन फुलं आणि पानं उमलतात, हेच नियम आहे स्वामी माऊलींचे आणि निसर्गाचे. जे देतोस तेच वाढवून परत मिळतं. तू जरी संदेशाला आपल्या अंतःकरणातून स्वीकारलंस तर तुझ्या जीवनात सगळ्या इच्छा पूर्ण होतील.
जे काही वाईट घडत आहे तेही एक शिकवण आहे. पण आता तुझं कर्मसुद्धा चांगलं झाले. तुझा विश्वास इतका प्रबळ आहे की कोणतीही बाह्य शक्ती तुला हरवू शकत नाही. कोणतीही वाईट शक्ती तुझ्याकडे वाईट नजरेने पाहू शकत नाही. माझ्या लेकरा, तुझे आत्मबल, तुझा विश्वास, तुझे प्रेम हेच पूर्ण आता झळकणार आहे. कारण स्वामी माऊली तुझ्यासोबत आहेत. जर स्वामी माऊलीवर विश्वास असेल तर खरा स्वामीभक्त टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. स्वामी माऊलीचा आपला हा दिव्य संदेश स्वामी भक्तांपर्यंत पोहोचलाच पाहिजे. स्वामी माऊलीचा आपला हा खरा मार्ग आहे. आपला आत्मविश्वास आहे, आपली श्रद्धा आहे. सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करायला शिका. स्वतःला आदर द्या. कारण हे जग तुझ्यासाठी तसंच करणार जसं तू त्यांना दाखवतोस. स्वतःवर विश्वास ठेव. जर लोकांना तुला दुखावलं तर, तुला न समजून घेतलं तर, तुझ्या प्रेमाचे मूल्य न ओळखलं तर, तुला सोडलं तर, त्यांच्या मागे रडण्याची आता गरज नाही. स्वतःला माफ कर आणि पुन्हा नव्याने जीवन जगायला सुरुवात कर. हेच तुझं खरं सामर्थ्य आहे. स्वामी माऊलींचे नाव घ्यायला विसरू नको. हेच नाव आहे. हेच नाव तुला सुखाकडे, सुखाच्या मार्गाने, आनंदाच्या मार्गाने घेऊन जाणार आहे. विश्वास ठेव. आता वेळ आली आहे की तो तुझा संपूर्ण आयुष्य जगण्यावर स्वप्न पूर्ण करणार आहेस आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेव. तुझी ही स्वामी माऊली तुझ्यावर आनंदी आहे, तुझ्यावर प्रेम करते. कारण तू प्रत्येक परीक्षेत पास झाला आहेस. आता कोणतीही भीती ठेवायची नाही. स्वामी माऊलीच्या कृपेने तुझ्या जीवनात कोणतेही संकट उभे राहू शकत नाही. जे तुझ्या विरोधात होते तेच आता तुझी माफी मागायला येणार आहेत. स्वामी आईच्या कृपेने तू आता पूर्णपणे चिंतामुक्त होणार आहेस. होय माझ्या लेकरा, हे लक्षात ठेव. स्वामी माऊली तुझ्या आयुष्यात सुखाचे आगमन आता घेऊन येणार आहेत. तुझ्या आयुष्यात मोठ्या बदलांची सुरुवात करणार आहेत. तू ज्या मार्गावर चालतो आहेस तो मार्ग तुला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन चालला आहे. तू यशस्वी होशील. लोक तुला आदराने पाहतील. तुझ्या मेहनतीचा, तुझ्या संघर्षाचे फळ आता तुला मिळणार आहे. माझ्या लेकरा, लोक तुला एकटे सोडून गेले. त्यांच्या मनात आता पश्चातापाचे भाव निर्माण होत आहेत. तुम्हाला लोकांकडून काही अपेक्षा नाही आहे. मी आहे तुझ्या रक्षणासाठी. विश्वास ठेव. स्वतःला दोष न देता जीवन बदलण्याची सुरुवात तू कर. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझ्या आयुष्यात मी आता अंगार टाकणार नाही. तुझ्या आयुष्यातील सगळी संकटे मी आता दूर करणार आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तू माझा लाडका बाळ आहेस. जर माझ्यावरती विश्वास असेल तर देवाचा लाडका बाळ असे कमेंट कर आणि हा संदेश 10 जणांना शेअर करायला विसरू नकोस. कारण स्वामी आपल्या हृदयाच्या खोल अंतरात आहेत आणि स्वामी आपले रक्षण करत आहेत. स्वामींच्या भक्तांपर्यंत स्वामींचा दिव्य संदेश पोचवून तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.